बातमी महत्वाची आहे। धुळे ग्रामीणमध्ये भाजपचे राघवेंद्र भदाणे 67,000 मतांनी विजयी झाले, तर काँग्रेसचे कुणाल पाटील पराभूत झाले। मात्र कुणाल पाटील यांना त्यांच्याच औधान गावातून 0 मतं पडल्याचा आरोप झालाय। त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली, तर या प्रकारावर रोहित पवार यांनी शंका उपस्थित केल्यानंतर भदाणेंनी टीका केली। कुणाल पाटील जे काँग्रेसचे उमेदवार आहेत, असं कळतं की त्यांच्या राहत्या गावामध्ये त्यांना एक सुद्धा मत मिळालेलं नाही। हे आश्चर्याची गोष्ट आहे। म्हणजे याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खरंच शंका घेण्यासारखं आहे। म्हणजे महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातला चाललेत, पण गुजरातच्या ईव्हीएम मशीन मात्र महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्याच्यामध्ये काही ना काही ते घोळ तिथं झालेला आहे। त्यामुळे आक्षेप घेण्यासारखी एखादी गोष्ट जेव्हा होते तेव्हा चर्चा ही होतच असते। रोहित दादांना माहीत नाही की माजी आमदार कुणाल पाटील यांचं धुळे जिल्ह्यामध्ये गाव सुद्धा नाही, आणि ते जो आरोप करतायत त्याची यादी आमच्याकडे आहे। तिथे बघा, कुणाल पाटलांना तिथं एका बूथला 377 आणि एका बूथला 370 तिथं मतदान झालेलं आहे। मागच्या 2-2 टर्म माझ्या परिवारात तिथं तिकीट भारतीय जनता पार्टीने दिलं, माझा पराभव झाला। आम्ही ईव्हीएमला दोष द्यायला गेलो नाही, पण आता त्यांना आमचा विजय झाल्यानंतर ईव्हीएमला दोष द्यायचा असेल तर मग हे नवलच बाब।